मित्रांनो, शेतकरी खर्च तर करतात, पण त्या खर्चाचा योग्य वापर होत नाही आणि आपला खर्च व्यर्थ जातो. आता आपण या शेतामध्ये आलेलो आहोत. या शेतकऱ्यांनी बघा, साधारणतः 2-3 दिवसा अगोदर हळदीला बेसल डोस टाकलेला आहे. परंतु त्यांनी बेसल डोस टाकताना जे रासायनिक खत आहे ते फक्त वरच्या वरती टाकून दिलेलं आहे, जे की त्यांनी मातीआड केलं नाही. ज्या शेतकऱ्यांना बेसल डोस टाकायचा असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपण बेसल डोस फक्त वरती टाकतो, तो डायरेक्ट पिकाला उपलब्ध होत नाही. खत केव्हा आपल्या पिकाला उपलब्ध होते, जेव्हा ते माती आड होत असते. कारण ते जेव्हा आपण खत देतो, ते खत नंतर जमिनीतले जीवाणू कुजवतात, नंतर पिकाला उपलब्ध करतात. तुम्ही पण जर का बेसल डोस, तुमच्या खताचा डोस असा वरती टाकला, तर तो डायरेक्ट मुळापर्यंत जात नाही, त्याला वरती तर जीवाणू येणार नाही आपले, म्हणून हे खत व्यर्थ जाते. आता याच्यामध्ये जे काही नत्र, स्फुरद आणि पालाश असेल, हे आपला निसर्ग सोडून घेतो आणि जेवढा फायदा आपल्या पिकाला व्हायला पाहिजे तो होत नाही आणि हा आपला खर्च मग असा व्यर्थ जातो. म्हणून ज्या शेतकऱ्यांना पण खत टाकायचं असेल, त्यांनी मोगळ्यानेच पेरावं. ते जर का शक्य नसेल तर बाजूने टाकत जायचं, नंतर त्याला भर मारायचं. उद्दिष्ट फक्त एकच आहे की तुमचा बेसल डोस जो काही खत असेल तो मातीआड झाला पाहिजे, तरच तो पिकाला उपलब्ध होतो, अन्यथा तो व्यर्थ जात असतो. या गोष्टीची काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे.